नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अल्जेब्रा टॉपिक सेकंड प्रॉब्लेम सेट संपवला. यानंतर आपण आज जॉमेट्री पार्ट सेकंड पार्ट सुरुवात करू. आणि या जॉमेट्रीतला फर्स्ट पार्ट किंवा फर्स्ट टॉपिक जो आहे तो आपण या ठिकाणी स्टार्ट करू. अँड वी नो दॅट सिमिलॅरिटी. आणि यातलं फर्स्ट आर्टिकल आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे आपलं फर्स्ट आर्टिकल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एरिया हा शब्द आला, देन वी नो द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ ट्रायंगल. हा एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ एनी ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल is equal to, we know 1/2 into base into height. 1/2 into base into height. That is area of any triangle. आपण आता या ठिकाणी काय करू, आपल्याला काय काढायचंय, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला काढायचा आहे. आपण कुठलेही दोन ट्रायंगल घेऊ. समजा हा मी एक ट्रायंगल एबीसी घेतला. हा ट्रायंगल एबीसी आपण घेऊ. दिस इज द ट्रायंगल ABC which is equiangle triangle, and in this triangle ABC suppose AD is perpendicular to BC. आणि आपण हा एक दुसरा ट्रायंगल घेऊ या ठिकाणी. हा ट्रायंगल PQR आपण या ठिकाणी घेऊ, which is obtuse angled triangle PQR. आणि याला प्रोड्यूस करू. आणि याची हाईट ही परपेंडिकुलर आपण काढू या ठिकाणी. असा याला प्रोड्यूस केल्यानंतर आपण परपेंडिकुलर ड्रॉन केला. आणि समजा ही जी हाईट आहे आपण RS कन्सिडर. मग या दोघांचा एरिया आपण फाइंड करू. बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to, we know 1/2 into base. फॉर्म्युला हा. बेस कोणता, आता आपण AD परपेंडिकुलर BC असे लिहिले. मग ज्या साइडवर परपेंडिकुलर आहे ती साइड म्हणजे काय असतो, बेस असतो. आणि जो परपेंडिकुलर आहे ती काय असते, त्याची हाईट असते. दॅट इज A. आणि एरिया ऑफ ट्रायंगल आता याचा काढू PQR. PQR is equal to, you know, 1/2 into बेस कोणता याचा, आता PQ नॉट PS. PS नाही, कोणता बेस आहे, PQ बेस इनटू हाईट कोणती, PS. समजा आपण यांना जर अशी नाव दिली. आता समजा हा बेस जो आहे BC, या BC ला आपण काय म्हणलं, हे 1/2. BC ला बेस B1 असं म्हणलं आणि हाईट AD ला H1 असं म्हणलं. हा पूर्ण बेस इतका आपण काय घेऊ, B1 घेऊ. हा जो बेस आहे याला आपण B2 म्हणू PQ ला. आणि ही जी हाईट आहे याला आपण काय म्हणू, H2 असं म्हणू. म्हणजे झालं तुम्हाला 1/2 into B2 into H2 असं लिहिता येईल. आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 into BC into AD is equal to 1/2 into B1 into H1 असं लिहिलं. मग आपण हे दोन ट्रायंगल घेतले होते. कुठले दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्यांचे एरियाज आपण कॅल्क्युलेट केले. मग या ट्रायंगल ABC च्या बेसला आपण B1 असं नाव दिलं आणि हाईटला H1 असं नाव दिलं. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR च्या बेसला आपण B2 असं नाव दिलं आणि हाईटला H2 असं नाव दिलं. तर आपल्याला काय करायचं आहे, रेशो ऑफ एरियाज म्हणजे या दोन ट्रायंगलचे एरियाचा रेशो काढायचा आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, किमती लिहिलं आपण असं लिहू, 1/2 into B1 into H1 upon 1/2 into B1 sorry
B2 into H. आता 1/2 कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिलं? B1 into H1 अपॉन B2 into H. मग काय नेमकं प्रॉपर्टी तयार झाली या ठिकाणी? आपण या दोन ट्रायंगलचे कुठलेही दोन ट्रायंगल्स घेतलेत. एका ट्रायंगलच्या बेसला B1 असं नाव दिलंय, हाईटला H1 असं नाव दिलंय. दुसरा ट्रायंगल जो आहे PQR, तुम्ही कुठले दोन घेऊ शकता. असं काही नाही की ABC आणि PQR घेऊ नये, असे कुठले दोन ट्रायंगल तुम्ही घेऊ शकता. मग एका ट्रायंगलचा बेस B1 आहे, दुसरा ट्रायंगल आणि हाईट H1 आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2 आणि हाईट H2 आहे. या दोघांच्या एरियाचा रेशो आपण काढला आणि हा रेशो आला. हा रेशो म्हणजे काय? गुणाकार आहे. कोणाचा गुणाकार? बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराचा हा काय? रेशो. या ठिकाणी काय आलाय? दोन ट्रायंगलचा रेशो. हा काय आला? रेशो कशाचा? प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणून यावरून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी लिहिता येते आणि ती प्रॉपर्टी आपण या ठिकाणी लिहू. मग प्रॉपर्टी फर्स्ट आपण या ठिकाणी लिहू. प्रॉपर्टी फर्स्ट इथं वर लिहू, जी की अतिशय महत्त्वाची आहे. प्रॉपर्टी फर्स्ट आपण कशावरून तयार केली? आपण कोणतेही दोन ट्रायंगल्स या ठिकाणी घेतले. या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल्स घेतले, एनी टू ट्रायंगल्स, आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपण काढला. तो काय आला? रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स आला. मग तीच प्रॉपर्टी महत्त्वाची या ठिकाणी आपण इथे लिहू, जी की अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्यांना पाठ असणं आवश्यक आहे. मग ही प्रॉपर्टी फर्स्ट आपण या ठिकाणी लिहू. प्रॉपर्टी फर्स्ट काय हो? प्रॉपर्टी बघा, मी स्टेटमेंट आता इथं गणितीय रूपात लिहिलंय, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिलंय, तेच आपण वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहू. मग काय या ठिकाणी? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते दोन घेतले असं काही नाही, कोणतेही घेतले दोन. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हॅविंग किंवा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. बघा मी तयार करून दाखवले या ठिकाणी. हे दोन ट्रायंगल्स घेतले, त्यांची एरियाज काढले आणि त्यांच्या एरियाचा रेशो आपण घेतला. तर त्या दोघांचा एरियाचा रेशो इज इक्वल टू काय आला? इज इक्वल टू काय आला? प्रोडक्ट. कशाचा? रेशो ऑफ हे रेशो म्हणजे भागाकार. कशाचा? प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे या ठिकाणी जर मी कोणतेही दोन ट्रायंगल्स घेतले तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा किती असतो? त्यांच्या बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराचा रेशो असतो. म्हणजे जर या ठिकाणी आपण असं लिहिलं आता इन जनरल, एरिया ऑफ ट्रायंगल A1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल A2. A1 आणि A2 कोणते दोन ट्रायंगल्स? तर यांच्या एरियाचा रेशो काय असतो? रेशो ऑफ बेस, प्रोडक्ट ऑफ बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स, B2 into H2 असं आपण लिहिले आहे. ही फर्स्ट प्रॉपर्टी अतिशय इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजे कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती असतो? हा रेशो ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट्स एवढा असतो. हे आपण या ठिकाणी. पण बघा इकडे लक्ष द्या, आता प्रत्येक वेळेस असंच होईल का? कोणत्याही दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट नेहमी वेगळी असेल का? असं होऊ शकत नाही. मग कधी बेस सारखा असू शकेल, कधी हाईट सारखी असू शकेल, तर दोन्ही कधी सारखे असू शकतात. मग आपण आता सेकंड प्रॉपर्टी कडे जाऊ. प्रॉपर्टी 2. ही प्रॉपर्टी फर्स्ट लिहिली आपण. आता प्रॉपर्टी 2 कडे आपण जाऊ. प्रॉपर्टी 2. आता बघा काही वेळेस असे दोन देखील ट्रायंगल्स असू शकतात की त्यांच्यामध्ये बेस कॉमन असू शकतो. काय कॉमन असू शकतो? बेस कॉमन असू शकतो. आता मी फिगर काढतो या ठिकाणी. या फिगर मध्ये जर आपण आता विचार केला की एक आपण फिगर ड्रॉ करूया ठिकाणी. या फिगर मध्ये हा एक आपण ट्रायंगल A B
सी घेतला, याची हाईट आपण एडी अशी घेतली आणि दुसरा एक ट्रायंगल आपण ड्रॉ करू आता. हा एक ट्रायंगल आपण ड्रॉ केला. बघा इथं दोन ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल एबीसी आणि दुसरा ट्रायंगल या ठिकाणी बीईसी. एक ट्रायंगल आहे एबीसी, याचा बेस कोणता बीसी, हाईट कोणती एडी, आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतला आपण बीईसी, याचा हाईट कोणती ईएफ आणि बेस कोणता बीसी. म्हणजे या दोघांमध्ये काय कॉमन आहे, बेस कॉमन आहे. कॉमन म्हणजेच काय, सारखा बेस आहे. मग आता या प्रॉपर्टी मध्ये जर बेस सारखा असेल तर काय होईल, हे b1 आणि b2 कट होऊन जाईल. म्हणजे काय शिल्लक राहील, h1/h2 असं शिल्लक राहील. म्हणजे इफ two triangles have same bases, then ratio of areas of that two triangles is equal to, we know, h1/h2. That is the ratio of their corresponding heights only. म्हणजे तुम्हाला आता ही सेकंड प्रॉपर्टी असं लिहिता येईल या ठिकाणी, रेशो ऑफ areas of triangles having same bases is equal to the ratio of their corresponding heights. Ratio of their corresponding heights. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगल मध्ये त्यांचा बेस कॉमन असतो, सारखा असतो, त्यावेळेस हा इथून कॅन्सल होईल आणि काय शिल्लक राहील h1/h2. मग त्यावेळेस त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो असतो. म्हणजे तुम्हाला असं लिहिता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल A1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल A2 इज इक्वल टू h1/h2. हे कधी होईल, दोन ट्रायंगलचे एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा रेशो एवढा कधी असेल, ज्यावेळेस त्या दोन ट्रायंगलचे बेसेस काय असतील, सारखे असतील, कॉमन असतील. यानंतर आपण आता तिसऱ्या प्रॉपर्टी कडे जाऊ. ह्या प्रॉपर्टी प्रॅक्टिस 1.2 साठी अतिशय महत्त्वाची आहे. प्रॉपर्टी 3. आता असं एखाद्याला होऊ शकेल की इथं आपण काय कॉमन घेतलं, बेस कॉमन घेतले, तर एखाद्या वेळेस असंही होईल की त्यांची हाईट देखील काय असू शकते, कॉमन असू शकते. त्यांची हाईट देखील काय असू शकते, कॉमन असू शकते. मग आता बघा मी फिगर काढतो, कशा आकृत्या येऊ शकतात त्या ठिकाणी. बघा आता ह्या दोन पॅरलल लाईन्स आपण काढू. ही एक लाईन L आणि एक लाईन M. आणि तुम्हाला माहिती आहे दोन पॅरलल लाईन मध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते, इक्वल असते, सेम असते. थ्रू कुठे परपेंडिक्युलर लाईन कडे सेम असते. आपण हा एक ट्रायंगल ABC घेऊ आपण या ठिकाणी. दिस इज ट्रायंगल ABC. आणि परत एक दुसरा ट्रायंगल घेऊ आपण या ठिकाणी असा. आता हा ट्रायंगल BDE आपण घेऊ. आता नीट लक्ष द्या, या दोन ट्रायंगलचं नीट ऑब्झर्वेशन करा. एक ट्रायंगल ABC आहे, त्याची हाईट ही h आणि बेस कोणता BC. दुसरा ट्रायंगल BDE आहे, याचा बेस कोणता BE आणि हाईट हीच आहे h. म्हणजे आता या दोन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BDE मध्ये काय कॉमन आहे, हाईट कॉमन आहे, हाईट सारखी आहे आणि बेस मात्र डिफरंट आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस हाईट सारखी असेल तर h1 आणि h2 सारख्या किमतीचे असतील, म्हणजे ते कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील मग b1/b2 असं शिल्लक राहील. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगलचे या ठिकाणी हाईट कॉमन असते, सारखी असते, त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो किती असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या रेशो एवढा असतो. ही झाली थर्ड प्रॉपर्टी. म्हणजे इथे h1/h2 च्या ऐवजी काय होईल, आता b1/b2 होईल. कधी, ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा
दोन ट्रायंगलची हाईट काय असते इक्वल असते त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस एवढा असतो. म्हणजे तिसरी प्रॉपर्टी या ठिकाणी रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स having same heights is equal to the ratio of their corresponding bases. म्हणजे ज्यावेळेस दोन ट्रायंगलची हाईट सारखी असते त्यावेळेस त्यांच्या एरियाचे रेशो काय शिल्लक राहील फक्त b1 अपॉन b2 एवढा शिल्लक राहील. म्हणजे त्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल a1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल a2 इज इक्वल टू their b1 upon b2 if their height is same or common. Means ratio of areas of triangles having same heights is equal to the ratio of their corresponding bases. आणि आता अशी कंडिशन एखाद्या वेळेस येऊ शकते की दोन ट्रायंगलची हाईट आणि बेस दोन्ही कॉमन असू शकतात. हाईट आणि बेस दोन्ही कॉमन असू शकतात. आता तुम्हाला कसं सर तर आम्ही परत फिगर काढतो. समजा आपण ह्या दोन पॅरलल लाईन्स घेतल्या ही एक लाईन L ही एक लाईन M. आता तुम्हाला माहिती आहे या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असते सेम असते आणि या दोन पॅरलल लाईन मध्ये जेवढे काही ट्रायंगल्स असतील ते सगळ्यांची हाईट काय असते सेम असते ही सगळ्या ट्रायंगलची हाईट असेल. मग आपण या ठिकाणी हा एक ट्रायंगल घेतला हा समजा A B C हा एक ट्रायंगल घेतला आणि आता परत आपण दुसरा एक ट्रायंगल काढू हा एक ट्रायंगल इथं D आपण नाव. आता बघा या दोन ट्रायंगल A B C ची हाईट कोणती h आहे बेस कोणता BC. ट्रायंगल B D C ची हाईट कोणती h आणि बेस कोणता BC. आता दोन्ही कॉमन आहेत म्हणजे काय होतात हे दोन्ही कॅन्सल होईल. हे दोन्ही कॅन्सल होईल तर काय होईल 1 अपॉन 1 येईल. मग या ठिकाणी ती प्रॉपर्टी नंबर 4 फॉर्म होते आणि ती प्रॉपर्टी नंबर 4 अशी असेल. या ठिकाणी ही प्रॉपर्टी 3 झाली. आता प्रॉपर्टी नंबर 4 अशी असेल. प्रॉपर्टी नंबर 4 काय सारखे ट्रायंगल्स मध्ये आता दोन्ही सारखे आहेत. मग या ठिकाणी रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स having same bases and same heights is equal to 1:1. Ratio of areas of triangles having same bases and same height is equal to 1:1. 1:1 म्हणजे त्यांचा रेशो किती होतो 1:1. कारण हे b1 b2 सोबत कॅन्सल होईल h1 h2 सोबत कॅन्सल होईल दोन्ही सारखे थे b1 b2 सारखा म्हणून हे कॅन्सल झाला h1 h2 सारखा म्हणून हा देखील कॅन्सल झाला काय शिल्लक राहील 1/1. मग ज्यावेळेस असं होतंय त्यावेळेस त्यांचे एरियाज कसे असतात मग इक्वल असतात. दॅट इज देअर एरियाज आर इक्वल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल A1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल A2 इज इक्वल टू 1/1. याचाच अर्थ असा असतो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल A1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल A2. हे आपण चार अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. कुठल्याही दोन ट्रायंगलचा एरिया म्हणजे एका ट्रायंगलचा बेस b1 आणि हाईट h1 असेल दुसऱ्या ट्रायंगलचा बेस b2 आणि हाईट h2 असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असतो त्यांचा बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराचा रेशो असतो. आणि ज्यावेळेस यामध्ये या दोन ट्रायंगल मध्ये काय असेल बेस कॉमन असेल त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो त्यांच्या हाईटचा रेशो एवढा असतो.
आणि ज्यावेळेस प्रॉपर्टी नंबर 3 मध्ये आपण काय सांगितलं, ज्यावेळेस दोन ट्रायंगल मध्ये हाईट सारख्या असतील त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्या बेसेसच्या रेशो एवढा असतो. आणि फोर्थ प्रॉपर्टी मध्ये आपण काय सांगितलं आपण की ज्यावेळेस दोन ट्रायंगलची हाईट आणि बेस सगळं सारखं असतंय त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो किती असतो, 1:1 असतो. म्हणजे त्यांचे एरियाज कसे असतात, इक्वल असतात. यानंतर आपण याच्यावर डिपेंड प्रॅक्टिस सेट 1.1 पाहू. या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल दिले. या ठिकाणी बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. आपल्याला एका ट्रायंगलचा बेस 9 दिलाय आणि हाईट किती दिली 5 सेंटीमीटर. तर दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती दिला आपल्याला 10 आणि हाईट किती दिली 6. तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मग आपण असं या ठिकाणी त्या ट्रायंगल्सला नाव देऊ, त्यांच्या हाईट आणि बेसेसला नाव देऊ. आपण असं म्हणू लेट ट्रायंगल A1 नाव दिलं आपण त्या ट्रायंगलला, पहिल्या ट्रायंगलला हॅज बेसला B1 नाव देऊ इज इक्वल टू 9 आणि हाईटला H1 नाव देऊ इज इक्वल टू 5. अँड सेकंड ट्रायंगलला नाव देऊ आपण ट्रायंगल A2 असं नाव देऊ. आणि समजा याचा बेस B2 काय असेल, B2 इज इक्वल टू 10 असेल आणि हाईट H2 काय असेल या ठिकाणी 6 असेल. त्यांनी जे दोन ट्रायंगल्स दिले होते त्यापैकी एका ट्रायंगलला A1 आपण असं नाव दिलं आणि सांगितले की त्याचा बेस काय असेल B1 9 असेल आणि हाईट H1 किती असेल 5 असेल. दुसऱ्या ट्रायंगलला आपण A2 असं नाव दिलं आणि सांगितले की त्याचा जो बेस B2 असेल आणि त्याची किंमत 10 दिली आणि हाईट H2 त्याची किंमत किती दिली 6 दिली. आता या B1 B2 H1 H2 कडे नीट निरीक्षण करा, काही सारखं आहे का दोघांचं, काही सारखं नाही. मग त्यावेळेस आपण ज्या चार प्रॉपर्टीज पाहिल्या त्यापैकी पहिल्या प्रॉपर्टीचा वापर करून या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला सांगता येतो. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल A1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल A2. बघा हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि यांचा एरियाचा रेशो आपण काढतोय. यामध्ये काहीही सारखं नाही, काही कॉमन नाही. बेस वेगळा आहे, बेस दोन बेस वेगवेगळे आहेत, हाईट दोन वेगवेगळे आहेत. त्यावेळेस आपण पहिल्या प्रॉपर्टीचा वापर करणार आहे. मग ज्यावेळेस काहीच सारखं नसते दोन ट्रायंगल्स मध्ये त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हा फॉर्म्युला B1 * H1 अपॉन B2 * H2. पण यापुढे मात्र कारण आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे, लिहायलाच पाहिजे कारण. ते काय लिहिणार आपण कारण, मग या ठिकाणी इथं असं लावावं लागेल प्रॉपर्टी फर्स्ट सेकंड नाही की आपण नाव दिले स्वतः प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स असं नाव रिझन या ठिकाणी लिहावं लागेल. आपण एक प्रॉपर्टी पाहिली, कोणाची प्रॉपर्टी पाहिली, एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सची प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज असं लावलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स असं रिझन तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल. मग आता रिझन लिहिलं, किमती ठेवा. B1 ची व्हॅल्यू 9 इंटू H1 ची व्हॅल्यू 5 अपॉन B2 ची व्हॅल्यू 10 इंटू H2 ची व्हॅल्यू 6. आता कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही या ठिकाणी. 3 2s are 6, 3 3s are 9, 5 1s are 5, 5 2s are 10. What is remain here? 3 into 1 upon 2 into 2. And that is 3 upon 4. मग आपण त्या दोन ट्रायंगल्सला नाव दिले होते. एका ट्रायंगलला A1 असं नाव दिलं होतं, एका ट्रायंगलला A2 असं नाव दिलं होतं आणि त्यांचे एरियाचा रेशो काय आला मग 3 upon 4 म्हणजे 3:4. Therefore ratio of areas of given two triangles is 3/4. कितीला is 3/4. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 पाहू. मग प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 2 पाहू. क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी लिहिलेला आहे मी. इन फिगर 1.13 BC is perpendicular AB. BC is perpendicular AB. AD is perpendicular AB. BC is equal to 4.
मग यामध्ये हे प्रॉब्लेम सोडवत असताना याचा आन्सर लिहित असताना असं लिहिलं तरी चालतंय. गिवन व्हॉट इज टू बी गिवन BC is equal to 4, AD is equal to 8, AD is equal to 8. आता ज्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा त्याबद्दल आपण घेऊ. आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. नीट लक्ष द्या अगोदर. आता हा जो ट्रायंगल ABC आहे कुठे हा ABC, याची हाईट कोणती BC आणि बेस कोणता AB. आता दुसरा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल ADB, हा ट्रायंगल ADB, याची हाईट कोणती AD आणि बेस कोणता AB. म्हणजे दोघांमध्ये काय सारखं आहे, बेस AB सारखा आहे. आणि ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस सारखा असतो त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्या हाईटचा रेशो एवढा असतो. मग ट्रायंगल ABC ची हाईट कोणती BC आणि ट्रायंगल ADB ची हाईट कोणती AD. लक्षात येते का या ठिकाणी ट्रायंगल ABC हा ट्रायंगल ABC, याचा बेस AB, हाईट BC. ट्रायंगल ADB हा ट्रायंगल ADB, याचा बेस AB, हाईट AD. दोघांमध्ये काय सारखं आहे, बेस AB सारखा आहे. म्हणून या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो किती येतो, त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा येतो. मग ट्रायंगल ABC ची हाईट BC आणि ट्रायंगल ADB ची हाईट AD. पण यापुढे रिजन लिहावं लागेल. रिजन काय लिहावं लागेल आता या ठिकाणी, काय सारखं या दोन ट्रायंगल मध्ये हाईट बेस कॉमन आहे. मग या ठिकाणी असं लिहावं लागेल, या ठिकाणी ट्रायंगल्स having same base किंवा बेसेस, सेम बेसिस. जॉमेट्रीला या रिजनला फार महत्व आहे. रिजन लिहिता आलं पाहिजे सगळ्यांना, त्यासाठी प्रॉपर्टीज आपल्याला पाठ पाहिजे. मग आता व्हॅल्यूज ठेव. BC ची व्हॅल्यू 4 आहे, AD ची व्हॅल्यू 8 आहे. मग कॅन्सलेशन करा. 4 1 जार 4, 4 2 जार 8. and this is the value of area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1/2. area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1/2. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला हा क्वेश्चन नंबर 3 आपण पाहतोय. क्वेश्चन नंबर 3 साठी ही फिगर दिली आणि या फिगर मध्ये दिले सेगमेंट PS परपेंडिकुलर सेगमेंट RQ. सेगमेंट PS परपेंडिकुलर सेगमेंट RQ. सेगमेंट QT परपेंडिकुलर सेगमेंट PR. सेगमेंट QT परपेंडिकुलर सेगमेंट PR. RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. Then find QT. आता नीट लक्ष द्या. या ठिकाणी इथं दिलंय काय ते आपण अगोदर लिहून घेऊया. आन्सर लिहित असताना आपल्याला दिलंय RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. आता हा प्रॉब्लेम फाइंड करायचा, QT फाइंड करायचा आहे. लक्ष द्या. या ठिकाणी एकाच ट्रायंगलच्या दोन हाईट्स तुम्हाला दिल्या. ट्रायंगल PQR याची हाईट PS आहे, कारण RQ परपेंडिकुलर काय दिलं आपल्याला PS दिले, म्हणजे याची हाईट PS. आणि याच ट्रायंगल PQR चीच हाईट QT पण आहे, ज्यावेळेस बेस काय असेल याचा PR असेल. म्हणजे एका ट्रायंगलच्या तीन हाईट्स आपल्याला सांगता येतात, त्यापैकी यांनी दोन ऑलरेडी दिले आहेत. मग एक ट्रायंगल PS हाईट आहे आणि एक QT हाईट आहे. मग इथं थोडंसं आता रेशो न वापरता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. एकच ट्रायंगल आहे, ट्रायंगल PQR आहे. मग तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आपण यावेळेस आता काय करू, बेस RQ घेऊ, हा 1/2 इंटू बेस RQ आपण घेऊ. RQ बेस घेतला आणि हाईट आपण PS घेऊ, ही हाईट आपण PS घेतली. एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया काढण्यासाठी आपण बेस आता RQ घेतला, त्यावेळेस त्याची हाईट कोणती PS. मग याची व्हॅल्यू आपण काढू. बघा बरं काय येईल याची व्हॅल्यू 1/2 इंटू RQ ची व्हॅल्यू 6 इंटू 6. मग हे 2 ने 6 कॅन्सल केली तर 3 येतील आणि 3 6 18 स्क्वेअर युनिट असं लिहिता येईल.
हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR झाला, याला आपण नंबर फर्स्ट देऊ. आता तोच ट्रायंगल घ्यायचा आहे, पण यावेळेस बेस कोणता घ्यायचा, PR घ्यायचा आणि हाईट कोणती घ्यायची, QT घ्यायची. आल्सो तोच ट्रायंगल आहे, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस. आता बेस कोणता घ्यायचा, PR घ्यायचा, इंटू हाईट QT घ्यायची. हाईट QT इज इक्वल टू, आता व्हॅल्यूज ठेवू आपण आता या ठिकाणी. काय येते मग बघा या ठिकाणी. एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 18 स्क्वेअर युनिट. मग याची व्हॅल्यू आपण ठेवू. देअरफॉर 18 इज इक्वल टू 1/2 into PR 12 into QT is not known to you. We have to calculate this. Then 2 1s are 2, 2 6 are 12. Therefore 18 is equal to 6 into QT. Therefore QT is equal to 18 upon 6. Therefore QT is equal to 3 unit. QT is equal to 3 unit. बघा इथं या फिगर मध्ये एकच ट्रायंगल दिलाय, त्याच्या दोन हाईट दिल्यात म्हणून दोन बेसेस. मग आपण ट्रायंगल PQR चा एरिया काढण्यासाठी पहिल्यांदा RQ बेस आणि हाईट PS वापरली. RQ बेस आणि हाईट PS वापरली आणि त्याचा एरिया काढला 18 स्क्वेअर युनिट. आता परत त्याच ट्रायंगल PQR साठी बेस PR आणि हाईट QT आपण घेतली आणि एरिया काढला. बघा हाईट आणि बेस एका ट्रायंगल साठी काही असू द्या, त्याचा एरिया बदलत नाही, एरिया काय राहतो सेम राहतो. सेम ट्रायंगल साठी एकाच ट्रायंगल मध्ये डिफरंट हाईट आणि डिफरंट बेसेस घेतले तर त्यांचा एरिया बदलत नाही. आल्सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 into PR into QT. यामध्ये व्हॅल्यूज ठेवल्या. इथं आपण असं लिहिलं तरी चालतंय फ्रॉम फर्स्ट, कारण 18 ही किंमत कुठून घेतली आपण, फ्रॉम फर्स्ट असं लिहिले. फ्रॉम फर्स्ट व्हॅल्यूज ठेवल्या आणि QT ची व्हॅल्यू काढली 3 युनिट. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहू. प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी मी तो क्वेश्चन लिहिलेला आहे. इन ऍडजॉइनिंग फिगर AP perpendicular BC, there it is, AP perpendicular BC, AD parallel BC, this line AD parallel line BC. Then find area of triangle ABC and area of triangle BCD. बघा याचा आन्सर लिहित असताना आता आपल्याला जे दोन ट्रायंगल दिले त्यांनी ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC चा हाईट आणि बेस आपण पाहू. या ट्रायंगल ABC चा हाईट आणि बेस आपण या ठिकाणी पाहू. बघा बरं, ट्रायंगल ABC याची हाईट कोणती, AP आणि बेस कोणता, BC. त्यानंतर आता ट्रायंगल BCD कडे आपण पाहू. कुठे हा ट्रायंगल BCD, हा ट्रायंगल BCD, याचा बेस कोणता, BC आणि हाईट कोणती, AP च आहे. कारण फिगर पाहिल्याबरोबर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की इथं जेवढे काही ट्रायंगल्स असतील त्या ज्यांची व्हर्टेक्सच्या दोन पॅरलल लाईन्स वर आहेत त्या सगळ्या ट्रायंगलची हाईट काय असते, सेम असते. पण या ठिकाणी या दोन ट्रायंगलचा जर आपण विचार केला, ट्रायंगल ABC याची हाईट AP आहे, बेस BC आहे, आणि ट्रायंगल BCD याची हाईट AP च आहे आणि बेस कोणता, BC च आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट काय कॉमन आहे. आपल्याला प्रॉपर्टी नंबर 4 चा वापर करता येतो. आणि तुम्हाला माहिती आहे मग ज्यावेळेस दोन ट्रायंगलची बेस आणि हाईट कॉमन असते त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशिओ जो असतो तो किती असतो, 1/1 असतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1. कारण लिहावं लागेल ट्रायंगल्स having same bases and heights. ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट सारखी असते त्यावेळेस त्यांचा एरियाचा रेशो किती असतो, 1:1 असतो. Therefore this can be written in this way.
area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1:1. ही जी माहिती दिली ती माहिती पुरेशी आहे. AD परपेंडिक्युलर BC म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचे व्हर्टेक्स रेग्युलर लाईनवर असतील तर त्यांचं हाईट काय असते सेम असते. आणि AP परपेंडिक्युलर BC म्हणजे हाईट ठरवण्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची काय हाईट आहे या ठिकाणी. हे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम पाहिला. यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपण पाहू. आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 मधला एक शेवटचा क्वेश्चन नंबर 5 अतिशय सोपा आहे. त्यासाठी क्वेश्चन नंबर दिला आहे इन ॲडजॉइनिंग फिगर PQ perpendicular BC. Here it is PQ perpendicular BC, AD perpendicular BC, AD perpendicular BC. Then find the following ratios. हे काही रेशिओज दिलेत आपल्याला, हे रेशिओ फाइंड करायचे. अतिशय सोपं आहे. रेशिओ मध्ये जे दोन ट्रायंगल गेले त्याची हाईट आणि बेसचा विचार करा. कोणत्या प्रॉपर्टीवर ती प्रॉपर्टी लिहा आणि रेशिओज फाइंड करा. मग याचा आन्सर फाइंड करत असताना पहिली हा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC आता इज इक्वल टू, बघा इकडे लक्ष द्या. आता ट्रायंगल PQB, कुठे हो ट्रायंगल PQB? हा ट्रायंगल PQB याचा बेस कोणता आहे? BQ आणि हाईट कोणती? PQ आहे. ठीक आहे. आता ट्रायंगल PBC कुठे आहे? ट्रायंगल PBC याचा बेस कोणता? BC, हा बेस BC आणि हाईट कोणती? PQ. मग या दोघांमध्ये काय सारखं आहे? हाईट सारखी. हाईट सारखी आहे, कॅन्सल होते म्हणजे त्यांचा एरियाचा रेशो काय येतो? त्यांच्या बेसेसचा रेशो एवढा येतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येतं? BQ अपॉन BC असं लिहिता येईल कारण या दोघांची काय सारखी? हाईट सारखी आहे. आणि मग तुम्हाला या ठिकाणी पुढे रिझन पण लिहायचं आहे. काय रिझन लिहायचं आहे? ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाइट्स. या ठिकाणी रिझन लिहायचं. मग आता ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाइट्स, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाइट्स. ठीक आहे. आता पुढचा ट्रायंगलचा आपण विचार करू. इथं देखील या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड करायचा. मग परत त्यांचं काय करायचं? बेस आणि हाईटचा विचार करायचा होता. ट्रायंगल PBC कुठे हो? ट्रायंगल PBC, ट्रायंगल PBC याचा बेस कोणता? BC, हाईट कोणती? PQ. बघा कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल PBC. कुठे ट्रायंगल? हा ट्रायंगल PBC याचा बेस कोणता? BC, हाईट कोणती? PQ. आता ट्रायंगल ABC कुठे? हा ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC याचा बेस कोणता? BC कारण ही परपेंडिक्युलर काढली BC वर त्या ट्रायंगलच्या साइडच्या आणि हाईट कोणती? AD. काय सारखं आहे दोघांमध्ये? बेस दोघांमध्ये सारखा आहे. म्हणजे या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय येतो? त्यांच्या हाईटच्या रेशो एवढा येतो. म्हणजे या ठिकाणी काय येतो? इथं PQ अपॉन AD असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. या ट्रायंगल PBC ची हाईट PQ आणि ट्रायंगल ABC ची हाईट कोणती? AD. बेस सारखे कोणते कट झाले म्हणजे त्या ठिकाणी रिझन तुम्हाला मग असं लिहावं लागेल. या ठिकाणी आता ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेसेस. दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन आहे? बेस कॉमन आहे म्हणून त्यांचा रेशो काय आला? एरियाचा रेशो काय आला? त्यांच्या हाईटचा रेशो एवढा आला. ठीक आहे. आता पुढचा आपण घेऊ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADC. आता ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC मग त्याचा तुम्हाला बेस माहिती आहे. कोणता बेस आहे? BC बेस आहे आणि हाईट कोणती? AD. हे कशाबद्दल झालं? या ट्रायंगल ABC बद्दल झालं. आता ट्रायंगल ADC कुठे? हा ट्रायंगल ADC याच्यामध्ये बेस कोणता? DC आणि हाईट कोणती? AD. मग परत त्या दोघांमध्ये काय सारखं आहे? हाईट सेम आहे म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. म्हणजे तुम्हाला याचा रेशो काय लिहिता येईल? मग AD अपॉन BC अपॉन DC, BC अपॉन DC. रिझन काय लावलं लागेल? काय सारखं या दोघांचं? या दोघांची हाईट सेम आहे. मग इथं रिझन काय लिहायचं? ठिकाणी ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट्स, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट्स,
triangles having same heights. ठीक आहे. आता शेवटचं एक दिलंय, हा एक रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे, ट्रायंगल एडीसी आणि ट्रायंगल पीक्यूसी. मग ट्रायंगल एडीसी कुठे, हा ट्रायंगल एडीसी, याच्यामध्ये बेस कोणता, डीसी. या ट्रायंगल एडीसी चा बेस कोणता, डीसी, आणि हाईट कोणती, एडी. ठीक आहे. याचा दुसरा ट्रायंगल कोणता आहे, ट्रायंगल पीक्यूसी. या ट्रायंगल पीक्यूसी मध्ये कुठे, हा ट्रायंगल पीक्यूसी, याच्यामध्ये बेस कोणता, क्यूसी, आणि हाईट कोणती, पीक्यू. काही सारखं आहे का हो, काही सारखं नाही. मग अशा वेळेस तुम्हाला पहिल्या प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. मग अशा वेळेस या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय असतो, त्यांचा बेस आणि हाईट यांच्या गुणाकाराच्या रेशो एवढा असतो. म्हणजे डीसी इंटू एडी अपॉन क्यूसी इंटू पीक्यू. इथं रिझन काय लिहायचं, आता काही सारखं नाही, म्हणून त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो काय आला, त्यांचा बेस आणि हाईटच्या गुणाकाराचा रेशो आला. इथं लिहावं लागेल मग प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हे अतिशय सोपे एक्झाम्पल्स जे की प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये होते ते आपण या ठिकाणी संपवले. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्यावर फक्त 2 का 3 गणिते एक प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा, आणि जे चॅनल आहे आपलं गरड एमआर्स मॅथ त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.